आज धुळ्यातील समस्त त्रस्त नागरिक व आज धुळ्यातील समस्त त्रस्त नागरिक आणि ज्या पीडित कुटुंबावर अन्याय झाला होता आणि ज्या पीडित कुटुंबासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी व अमलभाऊ सूर्यवंशी यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबासाठी धावून गेले होते। त्याच्यानंतर त्या कुटुंबावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्याकडनं राहवल्या गेला नाही। त्यांच्याकडून त्या कुटुंबाकडनं 17 लाखाची लाच मागितल्या गेली होती। ते लाचेचं पुनर्वसन त्या पीडित कुटुंबाकडनं झालं नाही। त्याच्यामुळेच हा 353चा खोटा गुन्हा विक्की बाबा परदेशी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झाला। याच्या विरोधातच जे भ्रष्ट पाईकराव व कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं, त्यांच्या व्यवहारांची सीआयडी चौकशी व्हावी व ज्या ज्या व्यवहार यांच्या माध्यमातून झाले यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा इन्कम टॅक्स व ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी। यासाठीच आज सगळा जनसमुदाय त्या पीडित कुटुंबासाठी त्या हमालासाठी उतरलेला आहे। सामान्य कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले। खोटे गुन्हे म्हणण्याचं कारण हेच कारण की समोरच्याकडनंच वार झाल्यावर प्रतिवार झालेला आहे। कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नाही। आमची मागणी आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे, सर्वांची सीआयडी चौकशी व्हावी, त्यांच्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हावी, ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी। यासाठी आम्ही संबंधित विभागांकडे निवेदन सुपूर्द करणार आहोत। आपण काही याच्या पुढे सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे जे लाचलुचपत घेणारे अधिकारी असतील त्यांच्यावर चौकशी होईल आणि कारवाई सुद्धा होईल। तसं रीतसर आम्ही प्रूफ सुद्धा दिलेले आहे, तक्रार सुद्धा केलेली आहे। आगामी काळामध्ये धुळ्यातील सर्व डिपार्टमेंटमध्ये अशाच प्रकारे आम्ही कारवाई करणार आहोत। महाराणीचा विषय जो आहे त्याला क्रियेला प्रतिक्रियेचं उत्तर आहे। 17 लाखाचं मिळलं नाही घाबाड म्हणून अपेक्षा भंग झाल्यामुळे त्यांनी तो बनाव केलेला आहे। त्यांनी प्रथमतः शिवीगाळ केलेली आहे, त्यांनीच या गोष्टीची सुरुवात केलेली आहे। क्रियेला प्रतिक्रियेच्या उत्तराचं आम्ही समर्थन करतो।